आपल्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी जोडलेले आहेत। एकनाथ शिंदेजी, आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत। काय चाललंय महाराष्ट्रात, हा पहिला प्रश्न मनामध्ये येतोय। गेल्या काही दिवसातील घटना पाहता काय नेमका बदल करणं गरजेचं आहे? ते अतिशय दुर्दैवी आहे आणि अतिशय माणुसकीला कलंक लागणारी घटना आहे। 4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणं हे तर म्हणजे या महाराष्ट्राला अशोभनीय आहे आणि म्हणून या अशा नराधमाला कठोर शिक्षा होणं, त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आहे। त्याला फासावर लटकवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही। मी स्वतः या एसपींच्या बरोबर संपर्कात आहे आणि त्या दुपारी मी तिथल्या ग्रामस्थांशी देखील बोललो। आता याला पूर्णपणे आपल्याला फास्ट ट्रॅक वर घेऊन तात्काळ फाशी देणं, हे फाशीची मागणी कोर्टाकडे करणं आणि ती करून घेणं, यावर सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्री महोदय स्वतःही त्यांच्याशी बोलतायत। मुख्यमंत्री महोदय त्यांच्या नातेवाईकांची वडिलांशी देखील बोललेत। आता फक्त एकच आहे की घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्यांना त्यांचं सांत्वन करणं तर कठीण आहे। दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये थोडं आता काय त्यांना सांगावं, संयम राखावा, पण कसं ते त्यांचा पोटचा गोळा गेलेला आहे। पण मी सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये या नराधमाला फाशीची शिक्षा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही करू, कारण एक मेसेज समाजामध्ये जाणं गरजेचं आहे। अशा प्रकारची घटना याची पुनरावृत्ती करण्याचं धाडस यापुढे कुणी करता कामा नये, अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे। जी शिंदे साहेब, ह्याच प्रकरणात नाही तर यापुढे सुद्धा नराधमांना कायमस्वरूपी चाप बसावा, भीती वाटावी कायद्याची, सरकारची, यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे। म्हणून फाशी आणि अशी वृत्ती ठेचून काढली पाहिजे, गाडून टाकली पाहिजे। अशा वृत्ती ही समाजाला घातक आहे, कलंक आहे आणि त्यामुळे याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही। याला फासावर लटकवल्याशिवाय दुसरं काम नाही। जी, मात्र शिंदे साहेब, वारंवार अशा घटना घडतायत। सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप हा सुद्धा आहे की भीती राहिली नाही या नराधमांना, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत। तर एकनाथ शिंदेजी यांचा आवाज येत नाहीये।